सगळी लोक व्लॉग काढतात म्हणून मीच भाई बोलतो आपला व्लॉग आला पाहिजे. बोलो ठीक आहे. मग पहिली बोलतो माझी एंट्री घ्यावाला. तू काय बोलू एअरपोर्टला नाही आलास, ये खाली स्टेशनला आलो. ट्रेन आली ना भाई, जाम खुश झाला. खुशी बघा त्याची चेहऱ्यावर किती आहे. ट्रेन पकडून गेलो आम्ही लगेच कामोठ्याला. तिथं आपल्याला एकविरायचा दर्शन झाला आणि 1 तास लेट आपली स्लीपर आली आणि मग लगेच झोपलो. गाडीन काय झोप येत नव्हती, तसंच मधीन झोपायचो उठायचो. तसंच करता करता सकाळ झाली. सकाळचा व्ह्यू बघा पंढरपूर मधला आहे. लोकांकडे आयफोन आहेत, त्यांचं व्ह्यू बघा आणि आपलं बघा ड्रॅगन फ्रूटवाला फोन. मग तसंच आंघोळ वगैरे करून आम्ही गेलो श्रीपती बाबांचं दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे आणि त्या लोकांनी आपल्याला पण नाश्त्याला बोलवलं होतं आणि ते लोक नाश्त्याला बसली होती. मिसल पाव होता नाश्त्याला. मग आपण सुद्धा नाश्ता करायला गेलो होतो. भाई भावेश शेठने आपल्याला नाश्ता दिला. नाश्ता जाम भारी होता. हे बघा भाई भावेश शेठ यांनीच आपल्याला नाश्त्याची सोय केली होती. आणि मग तिथून आपण निघलो रिक्षामध्ये. रिक्षा पकडून आपण डायरेक्ट गेलो पंढरपूरला विठू रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी. आणि मग नंतर आम्ही पोचलो मंदिराजवळ आणि मंदिराच्या आतमध्ये काम चालू होतं, कारण दुसऱ्या दिवशी कार्तिकी एकादशी असल्यामुळे तिथे भरपूर काम चालू होतं आणि लोकांची सुद्धा ये जा वाढली होती. भरपूर प्रमाणात गर्दी असल्यामुळं आम्ही तिथून डायरेक्ट कैकाडे महाराजांच्या मठात गेलो. तिथे साधू संतांच्या आणि आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या आणि प्रत्येक मूर्तीच्या खाली त्या मूर्तीची माहिती दिलेली आहे. हे बघा आपली श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या खाली सुद्धा त्यांची माहिती दिलेली आहे. ही बघा माहिती. आणि त्याच्यानंतर समुद्र मंथन कशा प्रकारे झाला होता त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. ही बघा पूर्णपणे खाली अशी दिलेली आहे माहिती समुद्र मंथनाची. आणि त्याच्यानंतर आपले बालाजी त्यांची सुद्धा माहिती तिथे दिलेली आहे. ही आहे जगन्नाथपुरी. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो की आहे श्री क्षेत्र रामेश्वरम. त्यांची सुद्धा माहिती तिथे दिलेली आहे. आणि त्यांच्या मूर्त्या म्हणजे एवढ्या भारी होत्या की अंगावर काटा आला होता आणि पूर्णपणे एक त्या दुनियेत आम्हाला घेऊन गेले होते. म्हणजे भारीच वाटला होता. जर तुम्ही पंढरपूरला आलात तर नक्की कैकाडे महाराजांच्या मठात एकदा तरी या, खूप भारी वाटतं. आणि त्यानंतर आम्ही गेलो चंद्रभागा नदीमध्ये. बोटीतून सफर करत होतो कारण आम्हाला जायचं होतं इस्कॉन टेम्पलला. ही बघा चंद्रभागेच्या किनाऱ्यावरील गर्दी बघा, कारण हे सर्व कार्तिकी एकादशीसाठी आलेले होते. कारण दुसऱ्या दिवशी कार्तिकी आहे त्याच्यामुळे त्यांचा उत्साह जाम वाढला होता. नंतर पोहोचलो आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये श्रीहरींच्या दर्शनासाठी. या राधाकृष्णाची मूर्ती. दर्शन झाल्यानंतर आम्ही स्नेहभोजनासाठी गेलो. श्रीपती बाबांच्या पहाटेच्या 4च्या सुमारास आपली पालखी निघाली होती. ही बघा श्रीपती बाबांची पालखी आहे.